नमस्कार, मी विशाल पाटील। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपलं लक्ष हे बीड जिल्ह्याकडे केंद्रित केलेलं आहे। बीडमधील गुन्हेगारी, त्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरती अंजली दमानियांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। संतोष देशमुखांचं प्रकरण सुरू असतानाच दमानियांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप केले होते। कृषी साहित्य अधिक किंमत दाखवून खरेदी केल्याचा दावा दमानियांनी त्यावेळी केला। या संदर्भातील काही कागदपत्र देखील त्यांनी माध्यमांसमोर मांडली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी एक नवा आरोप केलेला आहे। विशेष म्हणजे ज्या व्यक्तीवर दमानियांनी यावेळी आरोप केलेला आहे ती व्यक्ती धनंजय मुंडेंची निकटवर्तीय असल्याचं दमानियांनी सांगितलंय। तर राष्ट्रीय घडामोडी पाहता 2 एप्रिलला वक्फ विधेयक संसदेमध्ये मांडण्यात येणार आहे। वक्फ विधेयकाला याआधी विरोधकांनी जोरदार विरोध केलेला होता, त्यामुळे आता हे विधेयक संसदेमध्ये मंजूर होणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। दरम्यान आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घ्यायचा झालाच तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ बाबत दिलासा देण्याचे संकेत दिलेत। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। यावेळी त्यांनी राजेंद्र घनवट या व्यक्तीवरती फसवणुकीचा आरोप केलाय। तसंच घनवट हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचाही दावा दमानियांनी केलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला। 4 ते 5 वर्षांआधी धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी फाईल्सचा ठोकळा घेऊन आपल्याकडे आले होते आणि त्यावेळी तेजस ठक्कर नावाची व्यक्ती त्यांच्या सोबत होती असं दमानियांनी यावेळी सांगितलं। दरम्यान मी त्यांना व्यवस्थितपणे समजावलं, मी कधीही दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नसल्याचंही दमानियांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी दमानियांनी राजेंद्र घनवट नावाच्या व्यक्तीवर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप केले। राजेंद्र घनवट नावाच्या व्यक्तीकडून बीडमधील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक आणि छळ झाल्याचा दावा दमानियांनी केलेला आहे। तसंच राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगत दमानियांनी घनवट यांचे मुंडेंसोबतचे काही फोटोही माध्यमांना दाखवले। शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दमानियांनी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांकडे केलेली आहे। दरम्यान दमानियांनी राजेंद्र घनवटांवरती काय काय आरोप केलेले आहे ते अगदी थोडक्यात पाहूयात। तर एकंदरीतच या आरोपांवरती आपण याला नजर टाकतो आहोत। तर दमानियांचे गंभीर आरोप काय आहेत? राजेंद्र घनवटनं बीडमधील शेतकऱ्यांना धमकावून त्यांचा छळ केला। तर घनवटनं गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांच्या जमिनी देखील बळकावल्या। एका शेतकऱ्याच्या 20 कोटींच्या जमिनीचा 8 लाखात व्यवहार केला। एका शेतकऱ्याच्या 1 कोटीच्या जमिनीचा केवळ 4 लाखात व्यवहार केला। तर राजकारण्यांना हाताशी धरून बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या असंख्य जमिनी लाटल्यात। विरोधात लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणलं जातंय। तर हे झाले सगळ्या प्रकारचे गंभीर आरोप। या आरोपांनंतर राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवट यांची देखील प्रतिक्रिया समोर आली। त्यांनी आपल्या मुलावरती झालेले आरोप फेटाळून लावले आहेत। हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं पोपट घनवट यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या प्रकरणाची दुसरी बाजूही एकदा पाहूयात। सदर ज्या जमिनीच्या बाबतीमध्ये ज्या महिला किंवा जे शेतकरी बोलतात त्याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नसून सदर प्रकरणी जमीन जी आहे ती 1931 पासून मी सगळे सर्च काढून त्या जमिनी खरेदी केलेली आहे। त्याच्यामध्ये कुठेही या सदर कोणाचाही सोनवणेताई किंवा त्यांच्या कोणाचाही उल्लेख कुठल्याही प्रकारे नाही। माझ्या विरुद्ध जे चाललेलं आहे षड्यंत्राचा भाग याचा वकिलाकडनं विचारविनिमय करून पुढची कारवाईला आम्ही सामोरं जाऊ। आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। अंजलीजी, आपलं स्वागत आजच्या आपल्या या चर्चासत्रामध्ये। दुसरीकडे
ज्या शेतकऱ्यांनी या संदर्भातले आरोप केलेले ते सर्व शेतकरी यावेळेला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्यासोबत देखील जोडले गेले आहेत. अंजलीताई, आपल्याकडे मी येणारच आहे. आपण घेतलेली पत्रकार परिषद त्या संदर्भातले मुद्दे संपूर्ण दिवसभर माध्यमांवरती गाजत होते. मात्र थेट मी उमेश आपल्याकडे येतो. उमेश, अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. शेतकरी जेरीला येतो आणि ज्यावेळेला अशा प्रकारचे आरोप करत असतो त्यावेळेला गंभीर स्वरूपाचे गुन्हे किंवा तशा प्रकारचा अत्याचार त्यांच्यावरती झाल्याचं पाहायला मिळतं. या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे उमेश, आपल्याकडून आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेपर्यंत पोहोचवूयात. तर एकंदरीतच या संदर्भामध्ये उमेश आपल्याला पूर्ण माहिती देतात. उमेश, थेट आपल्याकडे येतो आणि या शेतकऱ्यांशी बोलणं करूयात. विशाल सर, नक्कीच आज सकाळपासूनच या शेतकरी नेमके आपल्याला न्याय मिळेल का या सगळ्या संदर्भात आज मुंबईमध्ये शोधाशोध करतात. संबंधित मंत्री असतील त्यांची भेट घेण्याची प्रयत्न जे ते करतात. आपल्यासोबत ते शेतकरी, मी सर्वात आधी तर आपल्या कॅमेरामॅन जो निकेश त्याला सांगितलं, शेतकऱ्यांना सगळ्यांना दाखवा, आज ते मुंबईत आलेत, कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल अशी एक समज घेऊन हे सगळे शेतकरी आलेले आहेत. कारण त्यांच्या जमिनी ज्या त्या लाटल्या गेल्यात. अगदी म्हणजे मृत व्यक्ती असेल त्या मृत व्यक्तीला जिवंत व्यक्ती दाखवून त्यांची जमीन लाटण्यात आली. तर अगदी कवडी मोल भावामध्ये त्यांच्या जमीन विकत घेतलेल्या आहेत. अशा अनेक हे शेतकरी आहेत आपल्यासोबत. ते आपली आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतात. लोकशाही मराठीच्या माध्यमातून ती आपली व्यथा जे आहेत ते सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना न्याय मिळावा ही त्यांची एक अपेक्षा आहे. आपल्याकडे सोबत या ताई आहेत. या ताईंची जमीन कशी बळकावली गेली आहे त्यांच्याकडूनच आपण ऐकून घ्या. ताई, तुम्ही आज बावनकुळे साहेबांना भेटायला आला होतात. काय तुमच्या जमिनी संदर्भातली तक्रार होती? काय नेमकं झालं होतं? नमस्कार, माझं नाव मीरा गुलाब सोनवणे. माझ्या गावाचं नाव मुक्काम पोस्ट पाईट, तालुका खेड, जिल्हा पुणे. ह्या भागातनं मी आले आहे आणि सर्वच आमचे हे शेतकरी पुणे जिल्ह्यातनं आलेले आहेत. वेगळ्या वेगळ्या गावातले आहेत, काही आमच्या गावातले आहेत. तर माझ्या जमिनीचं असं त्याने केलेलं आहे त्या पोपट मारुती घनवटने. म्हणजे जो राज घनवट आहे त्याचे वडील आहेत पोपट मारुती घनवट. आणि हा राज घनवट म्हणजे आपलं वाल्मिकांना कराड जे आहेत त्यांचे जवळचे, म्हणजे आणि धनंजय मुंडे साहेबांचे जवळचे एकदम असे आहेत हे लोक. आणि आता मी ह्या समाजाला किंवा जनतेला किंवा शासनाला आता सांगून मला कंटाळा आलाय, पण समाजाला तर माहितीच आहेत हे किती चांगले आहेत. मला सांगायची गरज नाही, पण तरी सुद्धा मी काही पुरावे दाखवते. हा शंकर मारुती रौंदाळाचा मृत्यूचा दाखला आहे. जे आमच्या आजीने यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती. यांच्या मृत्यूची तारीख बघा इथं असेल, किती साली, 97. हो का? ह्या तारखेला जी व्यक्ती मरते, आता इथं तारीख आहे ना सर बघा बरं. हा दाखला आम्ही आमच्या घरी तयार केलाय का? आम्ही तर घरी तर नाही करू शकत नाही. पण तो पोपट घनवट असं बोललेला आहे एकदा मला की हे काय असले दाखले तिने कुठून तरी तयार करून आणले, इतकं तो पुढचं बोलतो. आणि मग हा माणूस ह्या तारखेला गेल्यानंतर तो माणूस 3-4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी जिवंत होऊन जमिनी सह्या करायला येऊ शकत नाही ना. कारण ह्या व्यक्तीने माझ्या वडिलांना ज्यावेळेस जमीन करून दिली त्यावेळेस खरेदी खत माझ्या वडिलांनी यांच्याकडून करून घेतलं होतं या शंकर रौंदळकडून. त्यावेळेस माझ्या वडिलांच्या कागदावरती त्यांचे अंगठे आहेत. आणि जो त्यांच्याच नावाचा ह्या पोपट घनवटनी, राज घनवटनी यांनी जो डुप्लिकेट माणूस उभा केला, नावं सेम आहेत, राहणारी ती दोन्ही व्यक्ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणाचे आहेत. हे मी वरडून सारखी सांगतेय. मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणाचे आहेत. आणि त्यात दुसरा जो डुप्लिकेट शंकर रौंदळ आहे तो रौंदळवाडीचा आहे. आणि ज्या माणसाशी ज्या व्यक्तीशी व्यवहार झाला होता माझ्या वडिलांचा, गुलाब सोनवण्यांचा, ते चिखलवाडीतले आहेत. तर मग हे वेगळ्या ठिकाणचे आहेत. पण तो असा आहे ना, एकतर त्याच्याकडे कसं झालं माहिती का, तो एवढं जी फसवी करतोय ना, तर इतक्या मोठे त्याच्याकडे म्हणजे सगळी साधनं आहेत. पैसा मारण्याचा, गुंड मारण्याचे, सगळं म्हणजे असं काहीच त्याच्याकडे कमी नाही. किती जमीन होती तुमची? जमीन किती? 2 एकर 6 गुंठे आहे. 271 गट नंबर आहे आमच्या जमिनीचा. आणि ही जमीन मी स्वतः करत होते. मी शेती करत असताना आमच्या शेतात येऊन त्यांनी आमच्याशी दादागिरीची भाषा करून, आमच्यावरती भाईगिरी करून आणि नको ते घाणेरडे शब्द, आता मी चॅनलवर दुपारी बोलली आहे पण आता परत एकदा बोलते. माझ्या बहिणीला डायरेक्ट म्हणला होता, मला असं बोलला की तू मला जमीन पाहिजे नाही. शेतात आल्यानंतर मी म्हणलं तुमचं काय काम आहे आमच्या शेतामध्ये, तुम्ही कशाला आले? तर नाही माझी जमीन आहे. 7/12ला नाव ह्यो कशाही गुंडगिरीने लावून घेईल स्वतःचं, आणि स्वतःचं नाव लावल्यानंतर हा सांगेल की ही जमीन माझी आहे. असं होतं काय साहेब? मग आता ते पूर्वीपासून आमच्या आजा पंजापासून आक आहे ना, शासनाला काढायला हवं मग कागदपत्र. आम्हाला तर तिथं गेल्यावर कोणी देत पण नाही कागदपत्र, ते तहसील कार्यालयात.
आजी तुम्ही पण आज मुंबईत आला, तुमच्या जमिनीचं नेमकं काय? आमच्या जमिनीचं पोपट घनवटाने फसवलेली. किती जमीन होती तुमची? माझी 4 एकर जमीन. आम्ही पोट भरायला नेविनगरला होतो. आम्ही काय नव्हतो. त्याला दादागिरी करून, हाणामारी करून त्याच्याकडून जमीन घेतली. आम्हाला 2 महिन्याच्या नंतर माहिती झालं. तर तो लाच्या टेपला होता का, तर त्याने डोक्यात घेऊन तो झोपायचा तर बाप चढायचा, झोपायचा तरी बाप चढायचा. गेले असं नक्कीच म्हणायचं. उमेश. नक्कीच सर, आपण बघू शकतो तर इथं शेतकरी आहेत, खास करून महिला शेतकरी तर आपण पाहिलेलं आहे. कोणाच्या 4 एकर जमीन आहेत, कोणाच्या 2 एकर जमीन आहेत, कोणाच्या त्यापेक्षाही जास्त जमीन आहेत. बरोबर. मात्र या सगळ्या जमिनी बळकावल्या गेल्यात असा आरोप जो या शेतकऱ्यांचा केला जातोय, शेतकऱ्यांकडून केला जातोय. आणि त्या संबंधित आज ते मंत्रालयाच्या खेटरा मारतात, मंत्रालयाच्या चक्रा मारतात, कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल. आणि त्यानंतर बरोबर आहे आपल्या उमेश, लोकशाही हा न्याय मार्गाच्या मिळवून देण्याचं माध्यमातून काम आपल्याला न्याय जसं मिळावा, ही अंजली अपेक्षा दमानिया व्यक्त केली. ताईंनी लावून धरलेलं आहे, आपणही त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं होतं. या शेतकरी बांधवांसह तुम्ही आमच्यासोबत अशाच प्रकारे जोडलेले राहा. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, मात्र तत्पूर्वी यावेळेला आपल्यासोबत अंजली दमानियाजी देखील जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, मी आपल्याला थेट प्रश्न करतो. या महिला आल्या, या महिलांनी कैफियत मांडली. आज महाराष्ट्रानं ती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि आता न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून पाहिली. ज्या महिला शेतकरी आहेत, मुळात आधीच दबलेला पिचलेला शेतकरी जो आहे, अशा प्रकारे जर लाटला जात असेल, थेटपणे त्यांचा आरोप जो आहे तो राजेंद्र घनवट आणि आता पोपट घनवट यांच्यावरती असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे आता आणखी एक रॅकेट सक्रिय आहे की काय? जमिनी लाटण्यासाठीचं, नावामध्ये गैरप्रकार करणाऱ्यांचं, मृत असलेली व्यक्ती येऊन एखादी साईन करून जाते आणि पुन्हा एकदा जमिनीचे व्यवहार होताना दिसतात. अतिशय धक्कादायक आहे महाराष्ट्रासमोर. अंजलीजी. नाही, नक्कीच. आणि हे सगळी मंडळी माझ्याकडे जेव्हा अधिवेशनाच्या काळात आली होती, तेव्हा आधीच मी म्हटलं हा सगळा गोंधळ इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आपण थोडीशी वाट बघूया आणि नीट सगळं मी ते समजून घेईन तुमच्याकडनं. हां. म्हणून मी त्यांच्याबरोबर 2 तास बसले. प्रत्येकाचं बोलणं आधी मी ऐकून घेतलं आणि प्रत्येक विषय, कारण आपल्याला काही फक्त तो विषय विरोधी पक्षासारखा चघळण्यापुरता घ्यायचा नसतो. आपल्याला जर तो मार्गी लावायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. आणि ते नुसतंच अधिवेशनात असे सगळेच जण येतात आणि मग त्याच्यावर विषय लावून धरलेत असं दाखवतात. पण ते कोणालाही त्याची, आता विरोधी पक्षातल्याही काही लोकांनी हा विषय लावून धरण्याचा प्रयत्न केला होता. पण मला माहितीये की त्याच्यात काही नीट काम ते कधीच करणार नाहीत. ही मंडळी सुद्धा सगळ्यांच्या घरी जाऊन आली होती. पण मला मुळात काय वाटतंय माहितीये, आत्ताच्या घटकेला सामान्य माणसाची परिस्थिती अतिशय वाईट आहे, अतिशय बिकट आहे. हां. कारण ही जी राजकारणी मंडळी आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्या जवळची माणसं आहेत, ही त्यांची घरं बळकावतात, त्यांच्या जमिनी बळकावतात आणि त्याच्या विरुद्ध काही बोलले, लढले की त्यांच्या विरुद्ध केसेस टाकतात. आणि केसेस म्हणजे असले गंभीर सेक्शन, म्हणजे आता ज्या मीराताई बोलत होत्या त्यांच्यावर 307 चा गुन्हा टाकलाय. बरं. आणि का त्यांनी एक थप्पड त्या यांच्या माणसाला मारली होती म्हणून त्यांना 307 चा, आणि त्यांच्यावरच नाही, त्यांच्या सकट आणि 9 जणांवर टाकला. बरं. आणि म्हणजे ते याच्या पुढे लढूच नये, म्हणजे कोर्टाच्या गिरट्या यांनी घालत राहाव्या. म्हणजे त्यांना कसं असतं की गावापासून कोर्ट हे लांब असतं, जाण्या येण्याचा खर्च होतो, त्रास होतो, त्या दिवसाची कमाई होत नाही, आणि असं करून त्यांना छळायचं हे एक मस्त मोडस ऑपरेंडी झालंय. आणि हे ना मी विशालजी, हे मी सिंचन घोटाळ्यात जेव्हा लढत होते ना, हो, हो. तेव्हाही बघितलं की सिंचन घोटाळ्यात जिथे धरण येत असतं आणि तिथले जे लोक, ग्रामस्थ जे लढतात त्याच्या विरोधात, त्यांच्यावर देखील अशा अमाप केसेस टाकल्या जातात आणि गिरट्या घालून घालून ते इतके वैतागतात की शेवटी म्हणतात जाऊ दे. म्हणजे जसं कोयना धरण 1960 मध्ये बनून आज तगायत तिथल्या लोकांना, ग्रामस्थांना पैसे मिळाले नाहीत हो. आणि त्याच्यासाठी त्याच्या विरुद्ध लढलं की आपल्यावर कोर्टाचे केसेस टाकणार. आणि आताच्या घटकेला यांच्यावर पोलिसांनी केसेस टाकल्या आहेत, यांच्या विरुद्ध डिफेमेशन केसेस आहेत 10-10 कोटीच्या. हे कुठे, आता तुमच्या समोर आहेत ही माणसं, हो. कुठून आणणार आहेत 10 कोटी? काही म्हणजे काहीही टाकायचं, न्यायालयात ते सगळं प्रलंबित असतं, यांनी आपल्या चक्राच मारत राहायचं. कसा न्याय मिळायचा आता? आणि आधी कसं झालं होतं, मी आधी जेव्हा लढायला सुरुवात केली होती ना, आधी मी विचार केला होता की आपण जनसामान्यांचे आणि असे जनहिताचे मुद्दे लढू जिथे खूप लोकांना फायदा होईल. हो. पण जेव्हा माझ्याकडे असे छोटे छोटे गट यायला लागले की बाबा आम्ही 10-11 शेतकरी आहोत पण आम्हाला न्याय मिळत नाहीये, तर आम्ही जायचं कुठे? तेव्हा मी ठरवलं की आपण नाही लढलं यांच्यासाठी
तर कोण न्याय देणार आहे? बरोबर आहे. सत्ताधारी पक्ष देणार आहे का विरोधी पक्ष देणार आहे का पोलीस देणार आहे का यंत्रणा देणार आहे? कारण सगळी सिस्टम सडली आहे टॉप टू बॉटम. बरोबर. आणि सगळ्या सिस्टम कडनं म्हणजे अपेक्षा आपण काय करायची की कलेक्टर, तहसीलदार, तलाठी न्याय करतील अशी खरं तर सामान्य जनतेची अपेक्षा असते. पण हे लोक किती वेळा गिरट्या घालून 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 त्यांचं एकही काम होत नाही. पण वरनं धनंजय मुंडेंनी एक फोन केला की यांच्या विरुद्ध केसेस टाकल्या जातात. हे आताचं दुर्दैव आहे. आणि का आता हा राज घनवट याचे जसं मी दाखवलं माझ्या पत्रकार परिषदेत देखील दाखवलं. हो. आणि मला माहिती आहे हे फॅक्ट, कारण जसं मी मगाशी सकाळी माझ्या पत्रकार परिषदेत म्हटलं हं. की हेच राज घनवट यांनीच त्या पंकजाच्या फाईल्स मला पाठवल्या होत्या. हां. आणि धनंजय मुंडे आणि त्यांचे मित्र तेजस ठक्कर हे माझ्या घरी आले होते हं, 4-5 हं. वर्षापूर्वी. पंकजा मुंडेच्या फाईल्स घेऊन आले होते. पण त्यांना मी जेव्हा सांगितलं की मी असे विषय कधीच लढत नाही, तर तेव्हा ते सगळं म्हणजे त्याच्यापुढे त्यांनी मला कधी विचारण्याची तसदी घेतली नाही आणि कधी घेणारही नाहीत ते. हं, हं, हं. कारण मी त्यांना अप्रोप्रिएट असं उत्तर तेव्हा दिलं होतं. पण मला एक कळत नाही की अशा शेतकऱ्यांनी हं. आज काहीच माणसं आली आहेत. मागच्या वेळेस माझ्या घरी याच्यापेक्षाही जास्त माणसं आली होती. बरोबर आहे. आणि आणि एक तर त्यांना यायचा जायचा तुम्ही विचार करा, आता तिथून खेडून यायचा त्यांना खर्च किती होतो. प्रत्येक वेळेस अधिवेशन आहे, चला आपण बरोबर आहे. भेटायला जाऊया. हे विरोधी पक्ष लावून धरेल, अमुक जण लावून धरेल. कसा न्याय मिळायचा बरं, त्यांना? निश्चित. अंजलीताई, मला एक आपल्याकडून समजून घ्यायचं आहे, यातही असलेला पॉलिटिकल दबाव किंवा पॉलिटिकल कनेक्शन नेमकं काय आहे? ज्यावेळेला अशा प्रकारच्या फाईल आपल्या समोर येतात, पंकजा मुंडे यांच्या विरोधातल्या फाईल्समध्ये नेमकं असं फाईल्सचा पूर्ण आणलेला गठ्ठा, त्यामध्ये असे कुठल्या प्रकारचे आरोप होते, हे अगदी थोडक्यात मला आपल्याकडून समजून घ्यायचं आहे. नाही, नक्कीच. त्यांची ती बिअरची त्यांची डिस्टिलरी युनिट आहे त्यांचा औरंगाबादला. हां. त्याच्या सगळ्या फाईल्स होत्या आणि त्यांच्या ज्या 2 कंपन्या त्यांच्या मिस्टरांच्या होत्या, हं. त्यांच्याबद्दलच्या सगळ्या आर्थिक व्यवहाराच्या फाईल्स होत्या. हां, हां. आणि त्यांना कल्पना आहे, की बाबा आर्थिक व्यवहार मी व्यवस्थित समजू शकते. म्हणून ते सगळे माझ्यापर्यंत ते घेऊन आले होते, की तुम्ही लावून धरा. हां, हां. तर मी त्यांना सांगितलं, की मी असं कोणाच्या सांगण्यावरनं कधीच लढत नाही. हं. मला जो मुद्दा योग्य वाटतो आणि जो जनहिताचा असेल हां, हां. अशाच मुद्द्यांवर मी लढते. बरोबर. आणि ते माझे पेपर मी खोदून काढते आणि मी लढते. पण अशा कोणी मंत्र्यांनी एकाने सांगितलं, की त्याच्या विरुद्ध लढ. कारण मुद्दाम आज हे पण सांगते विशालजी, हं, की हं. माझ्याकडे उद्धव ठाकरेंविरुद्ध सगळ्याच्या सगळ्या फाईल झाल्या होत्या. आणि बरं. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये फाटाफूट झाली होती. हं, 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 हं. तर तेव्हा मी असं ठरवलं, की यांना एकत्र येऊ दे. मग आपण त्यांच्या विरुद्ध लढायचं असेल तर लढू. हं, पण हं. आत्ताच्या घटकेला आपण लढायचं नाही. कारण मग लेबलिंग होतं, की तुम्ही यांच्या सांगण्यावरनं लढता, त्यांच्या सांगण्यावरनं लढता. बरोबर आहे. नाही, आपल्याला या सगळ्या सिस्टम विरुद्ध लढायचंय, हं. जी सडली आहे. त्याला पुन्हा आपल्याला जागेवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. लोकांना जे आपण ज्याला म्हणतो ना, दे आर ट्रॅम्पलिंग ऑन पीपल्स राइट्स, हो. ते थांबवायचंय कुठे. आणि असे जे शेतकरी आता त्यांनी खरंच काय करायचं हे मला कुठल्या बरोबर आहे. तलाठ्यांनी, त्यांना कुठल्या न्याय मिळवून तहसीलदारांनी देण्याचा सांगावं. आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोतच. धन्यवाद अंजलीताई, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत जोडला गेलात आणि या शेतकऱ्यांची व्यथा मांडलेली आहे. दुसरीकडे कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण चालतं त्याची देखील एक झलक आपल्या बोलण्यातून येताना दिसते. मी पुन्हा एकदा थेटपणे आता उमेश करंजकर यांच्याकडे जाणार आहे. उमेश, एका बाजूला अंजली दमानिया ताईंनी जी संपूर्ण गोष्ट सांगितली, राजकीय गणित महाराष्ट्रातली कशी असतात त्याचं हे छोटंसं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. जसं मीराताई असतील किंवा आजी होत्या आपल्यासोबत, त्यांची देखील व्यथा आपण मांडली. इतर शेतकऱ्यांबरोबर काय झालेलं आहे, त्यांचे किती गंभीर स्वरूपाचे आरोप आहे, आणि मग थेटपणे राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवट ते देखील आपल्यासोबत चर्चासत्रामध्ये जोडले जातील आणि थेट त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. आधी उमेश. नक्कीच विशाल सर, जसे या 2 महिला शेतकऱ्यांनी आपली जी कैफियत आहे ती मांडली, त्यासोबतच आपले जे एक तर तरुण शेतकरी आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूया. त्यांच्या वडिलांची ही शेतजमीन होती, नेमकं त्यांच्याबरोबर काय झालं होतं? तुमच्या वडिलांची शेतजमीन होती, काय नेमकं झालं होतं, काय केलं होतं घनवट कुटुंबाने? ॲक्च्युली 9/11/2013 मध्ये माझ्या वडिलांना अटॅक आला. त्याच्या आधी त्यांचा पोपट घनवट यांचा कॉल वारंवार येतच होता. कशा संदर्भात? की जमीन तुम्ही विकली असे ते बोलत होते आणि तुम्ही कुटुंबांना घेऊन या आणि सही करून जावा. तर एकेकाळी असं झालं की त्या दिवशी वडील गावी गेले होते फंक्शनला आणि डायरेक्ट अचानक त्यांना कॉल आला
की तुम्ही येता की नाही, की मी येऊ घरी. त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांचा एकदम BP हाय आणि छातीत दुखायला लागलं. त्यांना अटॅकच आला. एक 15 मिनिटातच ते ऑफ झाले. त्याच्यानंतर मला लेटर आणि कॉल यावं लागले की तुझ्या वडिलांनी जमीन विकली होती, तू ये आणि सही कर. आणि तुम्ही टोटली फॅमिली, म्हणजे मी 3 भाऊ आहे मला आणि माझ्या मम्मीला. तर मी बोललो असं कसं. त्याच्यानंतर मला लेटर आल्यानंतर मीही त्याला लेटर पाठवलं की जसं तू माझ्या वडिलांची जमीन विकत घेतली म्हणतो ना, तर एक काम कर, माझ्या वडिलांची सही अंगठा मला पाठवून दे, मी करायला ॲग्री आहे. पण माझे वडील ऑफ झाले तेव्हा मी 22 वर्षाचा होतो. माझे वडील तर जमीन विकताना विचारणार ना, आम्हाला कुणालाही माहीत नाही. आणि डायरेक्ट 7/12 आता नाव त्याचं आलं आहे. किती जमीन होती? 2.5 एकर जमीन. हां, आणि ती पण त्याच्या कंपाऊंडमध्ये आहे. मी साधं कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे तिथे गेलो होतो जमीन बघण्यासाठी, आत पण नक्कीच गेलो उमेश. नव्हतो. त्यावेळेस फर्स्ट लॉकडाऊन होता की गावी गेलो काहीतरी शेतीचं आपण करूया. डायरेक्ट त्यांनी 307, 120 कलम, 326, 24 असे माझ्या आतमध्ये टाकले त्यांनी. नक्कीच. तर आपण पाहू शकतो की हे सगळे शेतकरी आहेत. बरोबर आहे, आपल्या उमेश. जमिनीसाठी भांडताना त्यांच्यावरती देखील खोटे गुन्हे दाखल केले त्यांच्या जातात. न्याय आरोप हक्कांसाठी ते त्यांच्याकडे मुंबईपर्यंत आलेले आहेत आणि मुंबईमध्ये आल्यानंतर झालेली पत्रकार परिषद, त्यानंतर करण्यात आलेले आरोप जे थेटपणे राजेंद्र घनवट यांच्यावरती लावण्यात आले. पोपट घनवट यांचंही नाव यामध्ये समोर येत आहे. पुन्हा एकदा आपण पोपट घनवट यांच्याकडे जाणार आहोत. मात्र तत्पूर्वी आतापर्यंत कार्यक्रमात जे काही घडलं ते अगदी थोडक्यात आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. ते म्हणजे यापूर्वी मात्र आता अंजली दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांच्या संदर्भातले नेमके काय आरोप केलेले होते त्यावरती एक नजर पुन्हा एकदा टाकणार आहोत. राजेंद्र घनवटनं बीडमधील शेतकऱ्यांना धमकावून त्यांचा छळ केला. घनवटनं गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या. एका शेतकऱ्याच्या 20 कोटींच्या जमिनीचा 8 लाखात व्यवहार केला. एका शेतकऱ्याच्या 1 कोटीच्या जमिनीचा 4 लाखात व्यवहार केला. तर राजकारण्यांना हाताशी धरून बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या असंख्य जमिनी लाटल्या. विरोधात लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणलं जात आहे. तर विरोधात लढणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणलं जात आहे. हा ज्या वेळेला आरोप झाला त्यावेळेला त्या आरोपावरती बोलणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर या आरोपांनंतर राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवट आपल्यासोबत या क्षणी जोडले गेलेले आहेत. पोपट घनवटजी, मी आपल्याकडे तो गंभीर स्वरूपाचे आरोप शेतकऱ्यांनी लावलेले आहेत, गैरव्यवहारासंदर्भातले लावलेले आहेत. दुसरीकडे पुढे जाऊन एक महत्त्वाचा गंभीर आरोप की आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे आरोप आपण फेटाळून लावता की हे आरोप खरे आहेत? हा, नमस्कार. नमस्कार, बोला. आता तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. मला आपली बाजू जाणून घ्यायची आहे पोपट घनवटजी. आवाज येतोय? हो. हा, हॅलो. आवाज येतोय का? आवाज येतोय का? आवाज येतोय, तुम्ही बोलू शकता. हा, बोलू? बोला. चला. मी काय बोलतो, जे आरोप माझ्यावर लावले जातात ते धांदात सर्व आरोप खोटे आहेत. बरं. कारण ज्या वास्तविक पाहता 2010 साली माझ्या 10/11ला माझ्या मुलावर एक खोटा गुन्हा नोंदवून त्याच्यामध्ये पोलीस फिर्यादी केला होता बलराज लांजिलेनी. आणि त्या अनुषंगाने माझ्या मुलाला खोटा आरोप लावून त्याला बंद केला होता. त्याच्यामध्ये बिल्डिंगचा प्रोजेक्ट होता आणि पोलीस फिर्यादी केला होता शशिकांत भरत चव्हाण, हा PI होता, PSI होता, त्याला फिर्यादी केला. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या माझ्या मुलाला अरेस्ट करून आणि पोलीस फिर्यादी बनवून आणि बिल्डिंगमध्ये 7000 फूट जागा जास्त बांधकाम केलं असं भासवून त्याच आर्किटेक्टला संगनमतामध्ये घेऊन आणि तो आर्किटेक्ट बलराज लांजिले याचा आर्किटेक्ट आणि त्या केसचा IO होता बलराज लांजिले. बलराज लांजिलेनी याला बरोबर घेतला, शशिकांत चव्हाणला, आणि खेड पोलीस स्टेशनला माझ्या मुलाला बोलून घेतलं, त्याला आतमध्ये लॉकअपमध्ये टाकला आणि खेड पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या मुलावर गुन्हा नोंदवला आणि फिर्यादी शशिकांत भरत चव्हाण झाले. त्यावेळेला वास्तविक तक्रार ही त्या शेतकऱ्याची होती आणि शेतकऱ्याची तक्रार असताना त्या शेतकऱ्याला तक्रारीमध्ये न घेता शशिकांत चव्हाण फिर्यादी झाला. त्या प्रकरणामध्ये खोटा गुन्हा नोंदवल्याने त्या बाबतीमधली तक्रार त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री आबा होते, त्या आबांकडे दिली. आबांनी ताबडतोब त्या प्रकरणामध्ये
अँटी करप्शन इन्क्वायरी लावली. नंतर त्याच्यानंतर सरकार बदली झालं. सरकार बदली झाल्यावर अँटी करप्शन इन्क्वायरी आणि सीआयडी इन्क्वायरी देवेंद्रजींनी लावली. बरं. आणि त्या सीआयडी इन्क्वायरी मला सांगा, एखादा गुन्हा नोंदवल्यावर त्याची अँटी करप्शन आणि सीआयडी इन्क्वायरी आणि अँटी करप्शन इन्क्वायरी कोण लावतं? जो आरोपी आहे तो लावत नाही. मग आम्ही आणि सुमोटो मानव आयोगाने त्याच्यामध्ये दखल घेतली, सुमोटो. आणि त्या प्रकारे ते प्रकरण चालत असताना लांजेले यांची जी संपत्ती आहे तिची संपत्ती भेटली, चालू झालं. मग त्या प्रकरणामध्ये मनोज लय्या होते, त्या प्रकरणामध्ये लांजेले होते, त्या प्रकरणामध्ये शशिकांत चव्हाण होते. मग तिघांची चौकशी करायच्या ऐवजी फक्त एकट्या लांजेलेची चौकशी केली. त्याच्यामध्ये 376 पट त्याची अपसंपत्ती निघाली. आणि परंतु हा जो शशिकांत चव्हाण आहे यांचे मेव्हणे, सख्खे मेव्हणे जे IPS आहे, मी नाव नाही घेत त्यांचं, परंतु त्यांनी त्या IPSच्या दबावाखाली त्यांची अँटी करप्शन इन्क्वायरी चालू नाही केली. आणि ती तरी पण नंतर प्रवीण दीक्षित साहेब होते, त्यांनी परत चालू केली. चालू केल्याच्या नंतर ती अँटी करप्शन इन्क्वायरी दडपण्यात आली. आणि त्याच वेळेला शशिकांत चव्हाण, लांजिले आणि अमर तात्याबा देसाई हे खेड तालुक्यामध्ये आमच्यावर खोटे खोटे गुन्हे नोंदवण्याचा प्रयत्न करत होते. मग त्यावेळेला आमच्या विरुद्ध जे खोटे गुन्हे होते, मी त्यावेळेला दयाळ साहेब असताना त्यांच्याकडे गेलो. दयाळ साहेबांनी त्याच्या सगळ्याची चौकशी केली. त्याच्यामध्ये आमचे ते खोटे गुन्हे निष्पन्न झाले. याच्यानंतर आता परत अँटी करप्शन इन्क्वायरी याची चव्हाणची चालू झाली. त्यांनी काय केलं, 2017ला या सदर महिला ज्या आहेत त्या ताई सोनवणे ताई यांना संगनमतात घेतलं आणि यांना उपोषणाला बसवलं. आणि अँटी करप्शन चालू असल्यामुळं उपोषणाला बसवलं. उपोषणाला बसवल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्या उपोषणाचं माहिती पडली की सदर प्रकरणामध्ये ही जे ताई बोलतात ती जमीन मुळातच सर्चमध्ये त्यांचं काय दस्त झालाय, तो सर्च केल्यावर त्या दस्तमध्ये येत नाही. आणि मी कुठली जमीन घेताना पहिली 1930-31 पासून घेतो, कारण त्याचा सर्च घेतो शेवटपर्यंत. आणि त्याच्यामध्ये घेत असताना त्या सर्चमध्ये ती जमीन ही जी होती ती जमीन शंकर मारुती रौंदळ ह्या माणसाची होती. हा झाला दुसरा पार्ट. परंतु मेन टाइम मध्ये बऱ्याच घटना घडल्यात. पहिलं समजून घ्या माझं पूर्ण. या शशिकांत चव्हाणनी या महिलेला खेड पोलीस स्टेशनला नेलं. खेड पोलीस स्टेशनला नेऊन माझ्यावर ॲट्रॉसिटी नोंदवण्यासाठी प्रयत्न केले. ॲट्रॉसिटी नोंदवण्यासाठी प्रयत्न केल्याच्या नंतर स्थानिक जे पोलीस स्टेशनवाले होते ते म्हणले तुम्ही यांचे कागदपत्र दाखवा त्यांच्यावर खोटे, आणि मग मी त्याची हे करतो. मग त्यावेळेला ते न दाखवल्यामुळं ते काही गुन्हा नोंदवत नव्हते म्हणून जबरदस्ती केली, त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आणि त्यांना धमकी दिली. धमकी दिल्यावर त्यांनी SP साहेबांना फोन केला आणि SP साहेबांनी सांगितलं ज्या घटनेची परिस्थिती तिथं जी आहे त्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही पोलीस डायरी करा. मग त्यांनी ही पोलीस डायरी केली. त्यावेळेला ती पोलीस डायरी झाली 7/10/2018ला 7/10/2018. नंतर यांनी काय केलं, सदर महिलेला माझ्या विरुद्ध खेड तहसीलदार कचेरी समोर उपोषणाला बसवलं. उपोषणाला बसवल्याच्या नंतर त्या प्रकरणाची चौकशी त्यावेळचे प्रांत, त्यावेळचे तहसीलदार, त्यावेळचे जे तलाठी वगैरे होते आणि रजिस्ट्रार ऑफिस आणि DYSP DYSP त्यावेळेला जे होते त्यांनी त्याचं मिटिंग केली आणि ज्यांनी त्यांना उपोषणाला बसवलं त्या सगळे लोक आले आणि ती सगळी माहिती घेतली की ह्या महिलेकडे जो दस्त आहे हा मुळातच रजिस्टर नाहीये झालेला आणि तो सर्चिंग मध्ये येत नाही, म्हणून तो दर्श न आल्यामुळं ही प्रॉपर्टी दुसऱ्याला बरं पोपट घनवटजी आणि कोणाला त्यांनी पैसे दिले असतील त्यांचे. बरं आपल्याला असं म्हणायचं की षडयंत्र आहे आणि या शेतकऱ्यांचा गैरवापर करण्यात आला आणि मग त्यांनी आपल्यावरती आरोप केले. बरं पुढचा शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न की राजकीय दबाव आणि राजकीय व्यक्तींना आपण हाताशी धरून आपल्या मुलानं हे सगळं काही केलेलं आहे का? धनंजय मुंडेंचा याच्याशी काय संबंध? आणि धनंजय मुंडे यांनीच पंकजा ताईंची फाईल नेलेली होती का? 2 मिनिटं बोला. 2 मिनिटं माझं 2 मिनिटं समजून घ्या. तर त्यावेळेला त्या चव्हाणनी
एक वेळेला मी तिथल्या न्यायालयात जात असताना मला अडवलं आणि हे जे लोक काही आलेले आहेत ह्या लोकांना हाताशी धरून मला धमकी दिली, यांच्यावर तुम्ही नोंदवलेले खंडणीचे गुन्हे हे मागे घ्या आणि यांच्यावर चालवलेले मुंबईला अब्रू नुकसानीचे गुन्हे आहेत ते तुम्ही मागे घ्या, नाहीतर मी तुमच्यावर अॅट्रॉसिटी टाकीन, त्या वेळेला धमकी दिली. ताबडतोब आम्ही जज साहेब जिथं बाजूलाच होते त्या जज साहेबांच्या कॅबिन मध्ये गेलो, त्यांना एक अर्ज दिला आणि पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन दिलं. अशा प्रकारे ही घटना घडल्यावर मग शशिकांत चव्हाण यांनी परत माझ्या विरुद्ध 31 पानांचा मला मोका लावण्यासाठी अर्ज दिला. 31 पानांचा अर्ज मोका लावण्यासाठी, हा बघा हा 31 पानांचा अर्ज मला मोका लावायला माझ्यावर मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये जे कलोकल्पित गुन्हे नोंदवले होते आणि ते बी फायनल झाले आणि सी फायनल झाले, त्या कलोकल्पित गुन्ह्याची यादी पुण्यावाले आणि मुंबईवाले एकत्र होऊन त्यांनी मला डॅमेज करायचा प्रयत्न केला. परंतु परमेश्वराची दया, त्याचे जे अधिकारी होते याचे 31 पाण्याचे विषयी ते अधिकारी होते 10 लाखाची लाच घेताना ते आयोग म्हणजे जे आपलं जे चौकशी करतात अधिकारी ते 10 लाखाची लाच घेताना रंगे हात पकडले गेले. म्हणजे शशिकांत चव्हाणनी मला अशा लोकांना बरोबर घ्यायचं आणि एक षडयंत्र तयार करायचं आणि अर्धवट मी बोलून अर्धवट सोडून द्यायचा विषय. तसं नाही साहेब, याच्यावर नक्कीच आपली देखील पूर्ण बाजू मी निश्चितच समजून घेतलेली आहे. धनंजय मुंडेंचा यामध्ये किती सहभाग आहे? पोपट घनवटजी, पहिलं दोन मिनिटं माझं समजून घ्या पूर्ण. मी आपल्याला पूर्ण वेळ दिलेली, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, आपल्याला वेळेत पूर्ण करावं लागेल. पोपट घनवटजी, नाही आता त्यांनी नंतर माझ्या शेतीवर पाठवलं त्यांना आणि शेतीवर पाठवल्यावर तिथेही त्यांनी माझ्यावर हल्ला केला. हल्ला केल्याच्या नंतर हे बघा, आता हल्ला केलेली जी क्लिप आहे ती अशीच बनत नाही आणि मी आणि माझा नातू होतो, दोघच होतो आम्ही, आणि मोजणीची तारीख होती आणि ह्या लोकांनी प्लान करून हल्ला केला आणि मला डॅमेज करायचा प्रयत्न केला. पण परमेश्वराची दया, मला फेकून मारलेली पहार होती ती वाचली. माझ्या नातवाला गाडीत बसून किडनॅप करायचा प्रयत्न करत होते. पोपट घनवटजी, तुमची अख्खी बाजू महाराष्ट्राने यावेळेला पाहिलेली आहे आणि ती लोकशाही मराठी पूर्ण दाखवेल. मला एकच प्रश्न करायचा आहे, धनंजय मुंडेंचा यामध्ये किती सहभाग आहे? राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून हे सगळं झालंय का? नाही, धनंजय मुंडे साहेबांचा नाही, बिलकुल नाही. धनंजय मुंडे साहेब आता तुमचे माझा तर 2018चा विषय, त्याच्या अगोदर आमच्यावर एवढे अत्याचार झाले त्यावेळेला आमच्या बरोबर नव्हते आणि आताही पर्यंत नाहीयेत. राहिला प्रश्न माझ्या मुलाचा आणि त्यांचा, जो काही त्यांच्या परिवारामध्ये जे काही त्याचं रिलेशन आहे त्या रिलेशन प्रमाणे तो राहतो, वागतो, तो त्यांचा बिझनेस करतो. माझ्या बिझनेसशी त्यांचा कुठलाही संबंध बिलकुलही नाहीये. अंजली ताईंना माझं नम्रतेची विनंती आहे, सदर प्रकरणी मला तुम्ही बोलवा, माझ्याकडे दिलेले कागदपत्र आहेत, मी दाखवतो. हे षडयंत्राचा भाग आहे आणि या सगळ्या प्रकरणाची साईडी इन्क्वायरी व्हावी. मी अजूनही बोलतो आणि लांजेले आणि त्याच्यात असणारे जे काही अधिकारी आहेत ज्यांनी आमच्यावर अत्याचार केले त्यांचे सगळे उदाहरणार्थ पुरावे माझ्याकडे आहेत ऑलरेडी. बरं, नक्कीच हे पुरावे आणि तुम्ही सादर केलेली आपली बाजू याचा निरोप अंजलीजी दमानिया यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि आपली देखील बाजू महाराष्ट्रासमोर मांडणार आहोत. कारण एकाच नाण्याच्या दोन बाजू समजून घेणं हे प्रत्येक प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.